ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तुम्हाला माहीतच आहे, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आजच्या भागामध्ये अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ म्हणजे काय आणि देवता अर्चनाचे महत्त्व काय याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. त्यानंतर देशकाल पात्र म्हणजे काय याची देखील आपण शिवपुराणामध्ये माहिती बघणार आहोत. त्याच्यानंतर पार्थिव प्रतिमेचे पूजन हे कसे करावे, पूजनाचे पुण्यफळ आणि शिवलिंगाचे स्वरूप हे कसे असते हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऋषीजन हे सुतांना म्हणतात की तुम्ही आम्हाला अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ आणि देवता आचरणाचे महत्त्व काय असते हे सांगा. तेव्हा सूत सांगतात की ज्या पुरुषांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे त्यांनी नित्याने सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रव्ययुक्त हवन हे करावे. याला अग्नियज्ञ असे म्हणतात. ब्रह्मचारी पुरुषास समिधा देणे हा देखील अग्नियज्ञ आहे. त्यांनी त्या समिधा अग्नीमध्ये हवन कराव्यात. जोपर्यंत अविवाहित आहोत तोपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे हे कडक पालन करावे. व्रताचे आमरण व जपाचे अनुष्ठान करावे हा त्यांचा अग्नियज्ञ आहे. संन्यासी लोक आत्म्याला अग्निसमान मानतात. शरीर रक्षणासाठी थोडे अन्न ग्रहण करणे हा त्यांच्यासाठी अग्नियज्ञ आहे. दिवसा सूर्यामध्ये अग्नी अधिष्ठित असतो, त्यामुळे प्रातकाली सूर्याला दिलेली आहुती ही अग्नियज्ञा समान असते. इंद्रादी सर्व देवतांसाठी अग्नीमध्ये आहुती देणे याला देवयज्ञ असे म्हणतात. चुडा करणाऱ्या संस्कारांमध्ये विधियुक्त हवन कर्म केले जाते, तोही देवयज्ञ आहे. देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणे हा देखील देवयज्ञ आहे. नित्यनेमाने श्रवण, पठण आणि अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. सकाळी अथवा संध्याकाळी हा ब्रह्मयज्ञ करावा. शिवजी सृष्टीच्या आरंभी लोकांना उपयोगी पडावे म्हणून वाराची संकल्पना अस्तित्वात आली. त्यांनी त्यासाठी 7 वार निर्माण केले. वाराचा स्वामी हा त्या वाराला रविवार असे नाव देण्यात आले. त्यानंतर मायाशक्तीचा वार बनवला. त्याचा अधिपती चंद्र तर त्याला सोमवार असे नाव दिले गेले. कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्याचे स्वामी केले. त्यानंतर विष्णू, ब्रह्मदेव आणि इंद्र व यम यांचे वाद निर्माण झाले. बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांना अनुक्रमे त्यांचे अधिपती म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या नावावरून बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे वार अस्तित्वात आले. रविवारी सूर्याची उपासना करायची, सोमवारी चंद्राची, तर मंगळवारी मंगळाची, बुधवारी बुधाची, गुरुवारी गुरूची, शुक्रवारी शुक्राची, शनिवारी शनीची उपासना केल्यास पुण्यफल हे प्राप्त होते. त्या देवतांच्या मंत्राचा जप करणे, त्यांच्यासाठी होम करणे, त्यांना आवडणाऱ्या वस्तूंचे दान करणे, त्यांच्यासाठी तपश्चर्या करणे, त्यांच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची षडोपचारे पूजा करणे या 5 प्रकारच्या आराधना आहेत. जो श्रद्धा भक्तीने आपली नित्याची पूजा आराधना करतो त्यांच्यावर शिवशंकर हे नेहमी कृपा करतात. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने देवाची आराधना ही करावी. समाजाच्या हितासाठी ज्या काही सुखसोयी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करावा. जसं की धर्मशाळा बांधाव्यात, विहिरी, तलाव निर्माण करून जलाची व्यवस्था ही करावी. ऋषी पुढे म्हणतात की ऋषी सुतांना म्हणतात की आम्हाला देशकाल पात्राविषयी माहिती सांगा. त्यावेळी सूत म्हणतात देवयज्ञासाठी आपले घर हेच योग्य साधन आहे आणि आपल्या शुद्ध घरात केलेली पुण्यकर्म हे उत्तम फलदायी होतात. तसेच पुण्यवृक्षाचा परिसर
देवालय, तीर्थस्थान, पवित्र नदी किनारा, समुद्रतट, पर्वत शिखर ही स्थाने अनुष्ठान करण्यासाठी योग्य आहेत. पण जेथे आपले मन अधिक रमते तेथे आपण अनुष्ठान हे करावे. कोणत्याही काळामध्ये शुद्ध अंतकरणाने केलेली सत्कर्म ही फलदायीच असतात. साधू संतांचा सहवास हा अधिक पावन असतो. सत्संग हा सर्वात मोठा पुण्यकाळ आहे. तप करणारे योगी, ज्ञानी, यती हे मानवाच्या पातकांचा नाश करतात. ते पूजनीय असतात. ते गायत्री मंत्राचे पुनरुच्चारण करतात. ते सर्वांचा उद्धार करतात. महात्मे, दान, सेवादी सत्कर्मासाठी पात्र असतात. उपाशी असलेल्या जीवाला अन्नदान करावे म्हणजे पुण्यफळ हे लाभते. गरीब सदाचारी माणसाला दानधर्म करावा. वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाला आणि गायत्रीचा जप करणाऱ्या ब्राह्मणाला दानधर्म केल्याने सत्यलोकी गतीही प्राप्त होत असते. शिवाची उपासना करणाऱ्यांना दान केले तर शिवलोकी गती मिळते. सद्भावनेने केलेला दानधर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. गाय, भूमी, तीळ, वस्त्र, धान्य, गूळ इत्यादी प्रकारचे दान द्यावे. गोदान पुरातन काळापासून श्रेष्ठ मानले जाते. तिळाच्या दानाने सामर्थ्य वाढते. गुळाचे दान दिल्याने मधुर असे भोजन प्राप्त होते. काळ आणि ऋतूला अनुसरून ज्याला हे शक्य असेल त्याला ते दान द्यावे. सद्गुरूंच्या मुखातून वेद, शास्त्र, पुराणाचे श्रवण घडल्यावर प्रत्येकाला आपल्या कृतकर्माचे फळ हे अवश्य मिळते. ज्यावेळी बुद्धीचा असा निश्चय होतो त्यावेळी त्याला उच्च कोटीची आस्तिकता म्हणतात. मंत्र, स्तोत्र आणि जप यांना वाणीद्वारे केलेले पूजन म्हणतात. व्रताचे आचरण, तीर्थयात्रा याला शारीरिक पूजन म्हणतात. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. सत्कर्म कधीही सोडू नये. तपश्चर्या करून आपणास ते ज्ञान प्राप्त झाले ते इतरांना देखील द्यावे. त्यानंतर ऋषीजन सुतांना म्हणतात की ज्या योगे सर्व अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते त्या पार्थिव पूजनाविषयी तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळी सूत सांगतात की पृथ्वी ही अन्न, वस्त्र इत्यादी सर्व वस्तू निर्माण करते. म्हणून मृत्तिकेपासून बनवलेल्या पार्थिव प्रतिमेचे पूजन केल्याने सर्व दुःखांचे निवारण होते आणि इष्ट मनोगत पूर्ण देखील होते. ज्या साधकांना प्रतिमेचे पूजन करायचे आहे त्यांनी नदी, तलाव अथवा विहिरीतील पाण्याखाली असलेली माती, त्या मातीमध्ये सुगंधी द्रव्य मिसळून ती शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर ती चांगली मळावी. त्या ओल्या मातीपासून आपल्या आराध्य देवतेची सुंदर अशी मूर्ती बनवावी. तिच्या हातात आयुधे हे आवर्जून असावी. तिला वस्त्र, आभूषणे चढवावी. ती आसनावर ठेवून आदराच्या भावनेने तिचे पूजन करावे. गणेश, आदित्य, विष्णू, पार्वती, शिव अथवा शिवलिंग यांची पार्थिव प्रतिमा बनवून त्यांचे पूजन करावे. त्यांची षडोपचार पूजा करावी. शिवलिंगाला पाव किलो अन्नाचा नैवेद्य दाखवावा. देवतांना अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते. गंध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते. नैवेद्य अर्पण केल्याने आयुष्य वाढते. धूप अर्पण केल्याने धन वाढते. दिव्याने ओवाळल्याने ज्ञान वाढते आणि तांबूल समर्पित केल्याने उत्तम भोग प्राप्त होतात. म्हणून ज्यास जसे शक्य आहे त्यांनी आराध्य देवतेच्या प्रतिमेचे पूजन हे अवश्य करावे. ज्याला मानसपूजेची आवड आहे त्याने शांत मनाने मानसपूजा करावी. जो साधक ज्या देवतेची आराधना करतो तो त्या लोकी जातो. गणेशाची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती होते. इच्छित मनोरथ पूर्ण होतात. विष्णुपूजन, अंबिकापूजन हेही महत्त्वाचे आहेत. श्रावण मासात अंबिकेचे पूजन करावे. कार्तिक मासात महादेवाचे पूजन करावे. स्थावर, जंगम संपूर्ण विश्व बिंदू नाद स्वरूप आहे. बिंदू हा शक्ती स्वरूप आहे आणि नाद हा शिव स्वरूप आहे. अशा प्रकारे संपूर्ण विश्व शिवशक्ती स्वरूप आहेत. नाद हा बिंदूचा आणि बिंदू हा जगाचा आधार आहे. नाद, शिव, बिंदू, शक्ती विश्वाचा आधार आहे. शिवपिता आणि पार्वती माता यांची लिंगरूपाने पूजा केल्याने परमानंदाची प्राप्ती होते. जीवाला जन्मता प्राप्त झालेले शरीर 6 भाव विकारांनी युक्त असते. त्यामुळे तो विविध पाशात अडकून पडतो. मृत्यूलोकी
संसार चक्रातून ज्यांना सुटका हवी असे वाटत असेल तर त्याने शिवजींना शरण जावे व नित्य शिवलिंगाचे पूजन हे अवश्य करावे. मित्रांनो, यापुढील भाग किंवा षडलिंगाचे स्वरूप आणि प्रणवाचे काय महत्त्व आहे हे आपण पुढील भागात बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.